नमस्कार मित्रांनो, मी संजय जोशी आणि तुम्ही पाहतात गुड टुरे. मित्रांनो, मी सध्या आहे माझ्या नेदरलँड्सच्या टूरवरती आणि आज आलो आहे मी साऊथ हॉलंडमधल्या गौडा या ठिकाणी. गौडा बऱ्याच दिवसापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं आणि सकाळीच मी ग्रोनिंगनहून 2 तासाचा प्रवास करून ट्रेननी गौडा या ठिकाणी पोहोचलो. गौडा म्हटल्यानंतर माझ्या डेअरी टेक्नॉलॉजिस्ट फ्रेंडना गौडा चीजची नक्कीच आठवण येणार, डेफिनेटली. आणि त्यांनाच हा मी व्हिडिओ डेडिकेट करतो आहे. इनफॅक्ट मी 87, 88, 82, 89 बॅचचा डेअरी सायन्स इन्स्टिट्यूटचा मी स्टुडंट आहे. आणि मी आत्ता आलो आहे ॲक्च्युली इथे गौडामध्ये एवढ्यासाठी आलो की दरवर्षी 3 एप्रिलपासून 28 ऑगस्टपर्यंत दर गुरुवारी या ठिकाणी त्यांचं युनिक ट्रॅडिशनल वेनी ट्रेडिंग होतं. इथले जे फार्मर्स आहेत आसपासच्या एरियातले ते या ठिकाणी होम स्केलवरती चीज मॅन्युफॅक्चर करतात आणि ते या ठिकाणी इथल्या ट्रेडर्सना विकण्यासाठी या ठिकाणी घेऊन येतात. तर हे लास्ट ऑलमोस्ट 600 इयर्सची त्यांची ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे. तर त्या पद्धतीने ते इथं खूप युनिक वेने इथे ट्रेडिंग करतात. खूप हल्लागुल्ला असतो या ठिकाणी आणि याचा टाईम पण असतो तो दर गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 12:30पर्यंत 2.5 तासाचं ट्रेडिंग असतं. आज आहे 3 एप्रिल 2025. आज या ट्रेडिंगचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे मला वाटतं कदाचित हे आज जरा लेट चालू झालेलं आहे. अजून ट्रेडिंग चालू झालेलं नाही आहे. आत्ता फक्त लाईव्ह बँड होता, मी शूट केलेलं आहे. तर आता या व्हिडिओमध्ये इन्कॉर्पोरेट करतो आहे मी. अजून ट्रेडिंग चालू व्हायला लागलं आहे ती, आपण तिथे जाऊन बघूया. मीनवाईल मला एक किस्सा तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. मी ज्यावेळेस डेअरी करत होतो डेअरी सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये, त्यावेळेसचा एक आमचा लॅबमधला एक किस्सा. त्यावेळेस आम्हाला चीज शिकवायचे आहेत प्रोफेसर देसाई आणि प्रॅक्टिकलचा पहिला दिवस होता, चीज प्रॅक्टिकलचा पहिला दिवस होता. त्यांनी छोटा एक चीजचा मोल्ड आणला विच वॉज वेईंग ऑलमोस्ट 2 kg आणि त्याच्यावरती रेड कलरचा वॅक्स होतं. आम्ही सगळे स्टुडंट्स त्यांच्याभोवती गोळा झालेलो होतो आणि आम्ही खूप उत्सुकतेने त्याकडे बघत होतो. इनफॅक्ट त्यावेळेस चीज इंडियासाठी तसा नवीन होता. आज जेवढा तळागाळामध्ये चीज रुजलेलं आहे, आपल्याकडे खाल्लं जातं, त्यावेळेस तेवढं चीज बहुतेक मला वाटतं 90% स्टुडंट्सना चीज हे पहिल्यांदा आल्यानंतर चीजचं नाव ऐकलं असेल. आणि चीज आम्ही तर सगळ्यांनीच पहिल्यांदा पाहिलं होतं. पण सगळेजण त्या ठिकाणी उत्सुकतेने बघत होते आणि सरांनी त्याच्यावरचं सुरीने वॅक्स होतं ते रिमूव्ह करायला सुरुवात केली आणि त्याचे ते पीसेस कट करून आम्हाला टेस्टिंग ते आम्हाला माहीत होतं आणि म्हणून आम्ही अगदी आशाभूतपणे त्या चीजकडे बघत होतो. आणि त्यांनी पीसेस छोटे कट केले आणि टेस्ट इट आणि असं म्हटल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक एक पीस तोंडामध्ये टाकला आणि नंतर तोंड जे एवढं घालणं कडवट पडलं सगळ्यांनी. करून कुणाला अपेक्षा नव्हती की चीजची अशी काहीतरी विचित्र टेस्ट असं. आमच्यासाठी विचित्रच म्हणायला पाहिजे. तिथे बिटर, नटी, सॉल्टी आणि पंजंट फ्लेवर होता विच वॉज नॉट एक्सपेक्टेड बाय अस ॲट ऑल. आणि सगळ्यांनी ते तोंड खूप घालणं पडलं. सगळेजण बेसिनकडे पाहिले. त्यावेळी सरांनी मागणं आवाज दिला, अरे मूर्खांनो, आधी चीज खायला शिका, नंतर चीज बनवायला शिका. आणि रिअली तुम्ही एखादा प्रॉडक्ट खायला शिकतात म्हणजे त्याची तुम्हाला टेस्ट कळते. त्यावेळीच खरं तुम्हाला कळतं की तो त्याचा फ्लेवर कसा आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे. आणि मग सरांनी आम्हाला चीज टेस्टिंगचं टेक्निक समजावून सांगितलं. पुट स्मॉल पीस ऑफ चीज इन टू द माउथ, कट इट इन टू स्मॉल पीसेस, देन chew it to make fine paste, rotate into the mouth for some time to understand the flavor, texture, and let your brain record it. Repeat this for several times for several days with different type of cheese. Then only you will become cheese tasting expert. So तो आमचा चीजचा प्रॅक्टिकलचा पहिला दिवस होता. तो मला या व्हिडिओमध्ये या ठिकाणी गौडामध्ये येऊन मला शेअर करायचा होता तुमच्याबरोबर. सो एनिवे, let's join the trading festival. This is 10 months old. हा आहे गौडा टाउनचा ओल्ड सिटी हॉल which was built in 14th century.
a very good price, I think. And they're arguing. And what are they arguing about? The pharmacist. I had a lot of work to do because the cows had to be fed, of course. येस, सेकंड झाला आहे, क्लॅपिंग झालेलं आहे, म्हणजे यांचं डील फायनल झालेलं आहे. ही यांची युनिक स्टाईल आहे, त्याच्यावर डील फायनल होतं. त्यामुळे शेतकरी आणि ट्रेडर व्यापारी त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं क्लॅपिंग होतं, शेक हँड होतं, डील फायनल झालं. Zal ik het zeggen? 1 keer, 15. Gelukkig is goed. 16. Nee, want dan niet cent erbij hebben. Dankjewel. Dat is heel lang te duren. Is een goede prijs. या लॉटचं चीज, या चीजच्या लॉटचं डील फायनल झालेलं आहे. नाउ दे आर नोटिंग डाऊन इन दर डायरी वॉट एव्हर फायनलाइज्ड इन दर डील. Here you can see one more deal has been finalized. Ja, die is verkocht en dan gaan de kazen weg. Wat gaat ermee gebeuren? En die gaan we eerst wegen om te kijken. आता इथलं यांचं डील फायनल झालेलं आहे. आता हे बघितलं ते चीज बॉईज चीज ठेवतात. तर अशा रीतीने डील फायनल झालेलं चीजचा लॉट ते चीज बॉईज या बगीमध्ये लोड करतात आणि नंतर या बगीतनं चीज आपल्याला समोर जी बिल्डिंग दिसते त्या ठिकाणी हे सगळं चीज वजन करण्यासाठी घेऊन जातात. ती जी बिल्डिंग आहे ती सुद्धा 16th सेंचुरीमध्ये बिल्ड केलेली आहे. And now you can see the cart is going towards Gowda warehouse. See, this is how the Gowda warehouse is looking like from inside. You can see various types of cheese are kept here for sale, as well as you can see the huge weighing scale suspended here, and many souvenir items are being sold here. You can see one more cart is getting loaded here. Meanwhile, I met one farmer and tried to converse with him. Let's speak with him. Please tell me, since how many years you are in this activity, in this business? 40 years. 40 years. Since 40 years you are in this business. Yes. And every year you come here to sell your cheese. So that's been done. Okay. Later in the afternoon, What type of cheese is this? bring the cheese This to is the belegen. merchant, and then Belegen kaas. Okay. Belegen cheese. Okay, but it is Gouda cheese. Dat is belegen. Dus dat is een jongen. He was trying to explain me, but language was the barrier. But what I understood is like this green cheese is 1 to 2 months old. This is 3 to 4 months old. This purple cheese is almost 10 months old. And the brown labeled cheese is more than 1 year old. As the cheese grows older, it improves its flavor, but at the same time it loses its weight. Finalized. would like to play a game. Who likes to play a Now game? this cheese will go to weighing house. Play a game. Wat? This cheese will go to weighing house. Ja, die ken je daar. Yeah. You Nou, would like to play. en daar worden ze Yeah. You don't have to gewogen. be of marge, Yeah. maar ik kan Right. in zo'n fabriek. Kunnen ze zien, So als friends, zij- I hope you have enjoyed this spectacular, historical and nostalgic Gouda Cheese Trading Festival. And if you like my video, please don't forget to like, share and subscribe my channel. Thank you.